जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण आता 8व्या दशकातील दुसरा समास सुरू करणार आहे. समासाचं नाव आहे सूक्ष्म आशंका निरूपण. श्रोत्यानं मागच्या देवदर्शन समासामध्ये एक प्रश्न उपस्थित केला, त्याचं उत्तर आता समर्थ देत आहेत. मागा श्रोती आक्षेपिले ते पाहिजे निरोपिले, निरावेवी कैसे झाले चराचर. जे निर्गुण परब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी सृष्टी उत्पन्नच कशी झाली. जर निर्गुण आहे तर उत्पन्न करावं ही वृत्ती तिथं आली कशी काय. करते पण तिथं आलं तर गुण आला. जे निर्गुण आहे त्याला गुण येईलच कसा, असा श्रोत्याचा प्रश्न आहे. पहा बरं का, हे थोडा असा आहे. स्वप्नामध्ये जी व्यक्ती आहे ती झोपेबद्दलचा प्रश्न विचारते की झोप आलीच कशी. स्वप्नातून आधी जागं व्हावं लागेल, निद्रेत यावं लागेल, मग निद्रेतून जाग यावी लागेल, तर कळेल की ते स्वप्न होतं. पण श्रोत्याच्या प्रश्नाला समर्थ आता उत्तर देते झाले. याचे ऐसे प्रतिवचन, ब्रह्म जे का सनातन, तेथे माया मिथ्या भान विवर्त रूप भासे. मायेमुळं मिथ्या जे आहे ते भासमान होते आणि तेच खरं वाटते. वेदांतामध्ये सर्परज्जू असा एक न्याय आहे. म्हणजे खोलीत साप आहे असं वाटतं, पण ती असते दोरी. अंधारामुळं असं वाटतं की साप आहे. प्रकाश पडला की दोरी आहे हे कळून येतं. म्हणजे दोरीवरती सर्पाचा भास निर्माण झाला. तसं जे ब्रह्म दाटून आहे त्याच्यावरती सृष्टीचा भास निर्माण झालेला आहे. खूप पूर्वी निरूपणात आपण एक गोष्ट पाहिली आहे. पहा की एक साधू झाडाखाली तपश्चर्येला बसलेले असतात. एक व्यक्ती त्यांच्यापुढे प्रश्न विचारायला येतो, हे झाड कुठून आलं, हे ग्रहतारे कुठून आले. साधू त्याला उत्तर देतात की तू त्या झाडाला पाहणारा आहेस म्हणून तुला प्रश्न आहे, ग्रहताऱ्यांना पाहणारा आहेस म्हणून तुला प्रश्न आहे. मुळात तू तिथे नाहीच आहेस द्वैतरूपानं. हे जेव्हा कळतं तेव्हा प्रश्नही राहत नाही. तसं मायाचं जे मिथ्याभान आहे ते विवर्त रूपानं भासमान होते ब्रह्मावरती. ब्रह्म म्हणजे ते नाही. जसं साप म्हणजे ती दोरी नाही, दोरीच तिथं आहे. प्रकाशाच्या अभावामुळं साप आहे असं वाटतं. तसं ज्ञानाच्या अभावामुळं सृष्टीचा भास निर्माण होतो, दृश्याचा भास निर्माण होतो. हे त्याचं स्पष्ट उत्तर आहे. समर्थ म्हणतात, आदी एक परब्रह्म नित्य मुक्त अक्रिय परम. परब्रह्माचं अगदी चपखल वर्णन समर्थांनी केलं. पहा, तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया. परब्रह्मापाशी कोणतीही हालचाल नाही. ते अक्रिय आहे, निश्चळ आहे, सर्वश्रेष्ठ आहे असं समर्थ म्हणतात. पण त्या ठिकाणी कुठलाही विकार नसलेली सूक्ष्म, अत्यंतिक सूक्ष्म अशी मूळ माया उत्पन्न झाली. म्हणजे मूळ मायेला कुठलाही विकार नाही हे समर्थांनी सुचवलं, पण तिथं ती उत्पन्न मात्र झाली असंही सुचवलं. परब्रह्म दशेमध्ये जो गेला त्याच्यासाठी मूळ मायासुद्धा भासात्मकच आहे. या मूळ मायेचं एका वाक्यात स्वरूप सांगायचं झाल्यास एकोहम बहुश्याम हे मूळ मायेचं स्वरूप आहे. आपण अनेक व्हावं ही उठलेली वृत्ती, पण ती द्वैतामधून प्रकाशित होते. म्हणजे द्वैतामध्ये जो आहे त्याच्या सापेक्ष ती वृत्ती आहे. जो परब्रह्मस्थितीमध्ये गेला त्याच्या ठिकाणी ती वृत्तीही नाही. समर्थ पुढे एक श्लोक देतात, आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तम अविक्रियम तस्य माया समावेशो जीवमव्याकृतात्मकम. श्लोकाचा अर्थ असा आहे की सगळ्यात मुळाशी जर असेल तर ते परब्रह्म आहे. ते नित्यमुक्त असं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. त्यामध्ये अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न झालेली आहे किंवा होते. त्या मायेमध्ये बीजरूपानं जीवाचा वास आहे. यावर आता पुढे प्रश्न विचारला गेलेला आहे. एक ब्रह्म निराकार मुक्त अक्रिये निर्विकार
तेथे माया ओडंबर कोठून झाली. ब्रह्म अखंड निर्गुण तेथे इच्छाधरी कोण. निर्गुणी सगुणे विण इच्छा नाही. मुळी असे चिना सगुण म्हणून नामे निर्गुण तेथे झाले सगुण कोणे परी. निर्गुणची गुणा आले ऐसे जरी अनुवादले लागो पाहे येणे बोले मूर्खपण. एक म्हणती निरावेव करून अकर्ता तो देव त्याची लीळा बापुडे जीव काय जाणती. एक म्हणती तो परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा. प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. उगाच महिमा सांगती शास्त्रार्थ अवघा लोपिती. बळेची निर्गुणास म्हणती करुनी अकर्ता. समर्थांचं हे वैशिष्ट्य आहे की ते जसं परखडपणे निर्भीडपणे स्पष्टपणे उत्तर देतात तसंच परखडपणे निर्भीडपणे प्रश्नही मांडतात. प्रश्न पहा. ब्रह्म एक आहे, निराकार आहे, नित्यमुक्त आहे, निष्क्रिय आहे, निश्चळ आहे, निर्विकार आहे वगैरे वगैरे. हे जर खरं आहे तर त्याच्या ठिकाणी साकार आकारासहित असल्याचा आरोप कसा काय झाला. म्हणजे तिथं माया कशी काय निर्माण झाली. त्याच्या संकल्पानं विश्व निर्माण झालं असं म्हटलं तर ब्रह्म निर्गुण आहे. निर्गुणाच्या ठिकाणी संकल्प असू शकत नाही. मग तिथं संकल्प कोण केला. ब्रह्म सगुण मानल्या वाचून त्याच्या ठिकाणी इच्छा आहे असं म्हणता येत नाही असं श्रोता म्हणतोय पहा. निर्गुणी सगुणे विण इच्छा नाही. त्याच्या पुढे तो प्रश्न विचारतो की मूळ परब्रह्मामध्ये सगुणाला कुठलंही स्थान नाही. जर ते निर्गुणच आहे तर मग असं असेल तर निर्गुण ब्रह्मामध्ये सगुण निर्माणच कसं काय झालं. मुळी असे चिणा सगुण तिथं सगुण असायलाच नाही पाहिजे. म्हणून नामे निर्गुण म्हणून तर त्याला निर्गुण म्हटलं. मग असं असताना तिथं गुण आलाच कसा. निर्गुणाचे गुणा आले ऐसे जरी अनुवादले म्हणजे निर्गुण ब्रह्मच जर सगुण बनलं असं जर म्हटलं तर मूर्खपणाचं होईल. इतका परखड प्रश्न श्रोत्यानं विचारलेला आहे. लोगो पाहे येणे बोले मूर्खपण. मग आता हा प्रश्नच जर चित्तामध्ये दृढ असेल तर त्या प्रश्नाचा विस्तार दृष्टांतानं दिलाय पहा. श्रोता म्हणतोय एक म्हणती निरावेव करून अकर्ता तो देव त्याची लीळा बापुडे जीव काय जाणती. आता त्याचं असं म्हणणं आहे की मुद्दाम होऊन किंवा बळजबरीनंच निर्गुण असलेल्या परब्रह्मावरती आरोप केले जातात. कोण म्हणतं की देव अकर्ता आहे, निराकार आहे, सगळं करतो आणि अकर्ता राहतो अशी त्याची लीला आहे असं म्हणतात. आणि वर असंही म्हणतात की ही भगवंताची लीला अज्ञानी जीवांना कळणार नाही. दुसरीकडं कोण म्हणतं की तो परम आत्मा असा आहे, त्याचा महिमा अगाध आहे. शब्द पहा श्रोत्याचे. एक म्हणती तो परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा. प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. जीवदशेमध्ये जो आहे त्याला त्याचा महिमा कळणार नाही. उगाच महिमा सांगती शास्त्रार्थ अवघा लोपिती. म्हणजे लोकांना खरा देव काहीच कळलेला नाही आहे पण त्याचा महिमा मात्र सगळे गात सुटतात. इतकंच नव्हे श्रोता म्हणतोय वेदांत शास्त्रामध्ये जे निर्गुणाबद्दल सांगितलेलं आहे ते सगळं बाजूला ठेवून निर्गुण करून अकर्ता राहतो असं म्हणतात. अगदी स्पष्टपणे प्रश्न मांडला गेलेला आहे बरं का. मुळी नाही कर्तव्यता कोण करून अकर्ता. करता अकर्ता हे वार्ता समूळ मिथ्या. इथंपर्यंत श्रोत्याची मजल गेली. त्यानं प्रश्न विचारला किंवा विधानच केलं म्हणा की निर्गुणापाशी कुठलाही गुण नाही तर अमुक काही करावं अशी तिथं इच्छा असणारच नाही. मग तो करून अकर्ता होईलच कसा. एकूण काय तो करतो किंवा करून अकर्ता राहतो वगैरे या सर्व गोष्टी खोट्या आहेत. त्याच्या बोलण्यातील स्पष्टता पहा आणि तेवढीच स्पष्टता समर्थांनी दासबोधात मांडली पण आहे. जराही काही लपवलेलं नाही. प्रश्न जसा आहे जसा परखड तसाच्या तसा मांडलेला आहे. प्रश्न अजून सुरूच आहे. जे ठाईचे निर्गुण तेथे कैचे करतेपण तरी हे इच्छाधरी कोण सृष्टी रचावयाची. निर्गुण असणार तर तिथं गुण नसणारच. काही निर्माण करायचं असेल तर गुण धारण करावा लागतो. मग तो सगुणच झाला. मग त्याला निर्गुण म्हणायचं कसं. आणि जर निर्गुण म्हटलंय तर मग तिथं करते पण आलं कसं. इच्छा धरली कुणी ही सगळी सृष्टी निर्माण करण्याची.
इच्छा परमेश्वराची, ऐसी युक्ती बहुतेकांची, परी त्या निर्गुणास इच्छा कैची हे कळेना. स्पष्ट आहे ही ओवी. पुष्कळ लोक म्हणतात की भगवंताची इच्छा. श्रोत्याचं असं म्हणणं आहे, एकतर मग त्यांना भगवंत कळलेला नाही आहे किंवा कळलेला असून तेच अज्ञानात आहेत. सगळेजण जर असं म्हणत असतील भगवंताची इच्छा आणि भगवंत निर्गुण आहे असं वेदशास्त्रांमध्ये पण आहे, तर मग तिथे इच्छा कुठली हे काही कळत नाही. तरी हे इतुके कोणे केले किंवा आपणची झाले, देवे विण उभारले कोणे परी. प्रश्न विचारत विचारत आता श्रोता म्हणायला लागला की मग हे विश्व निर्माण तरी कुणी केलं, का आपोआप निर्माण झालं? देव जर याचा करता नसेल तर ते उभारलं तरी कसं गेलं? देवे विण झाले सर्व, मग देवास कैचा ठाव, येथे देवाचा अभाव दिसोन आला. श्रोत्याची मजल देव मुळी नाहीच आहे इथंपर्यंत जात आहे बरं का. भगवंताशिवाय सर्व काही झालं असेल तर मग भगवंत राहिलाच कुठे? कुठेच नाही. येथे देवाचा अभाव दिसून आला असं तो म्हणतोय. पुढच्या ओव्या पहा. देव म्हणो सृष्टी करता, तरी एवं पाहे सगुणता, निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली. देव ठाईचा निर्गुण, तरी सृष्टी करता कोण, कर्तेपणाचे सगुण नासिवंत. येथे पडिले विचार, कैसे झाले सचराचर, माया म्हणो स्वतंत्र, तरी हेही विपरीत दिसे. श्रोता म्हणतोय, भगवंतानं या देवानं जर विश्वरचना केली असं मानलं तर त्याला सगुण म्हणावं लागेल. मग देव निर्गुण आहे हा सिद्धांत खोटा ठरेल. देव खरोखरच निर्गुण आहे असं म्हटलं तर विश्वाचा कर्ता कोण हा प्रश्न तसाच राहतो, ज्याचं उत्तर मिळत नाही. कर्तेपणा राहण्यासाठी सगुणपणा लागतो, उघडच आहे. पण सगुणपणा नाशिवंत आहे, म्हणजेच देवाला सुद्धा नाशिवंतच म्हटलं पाहिजे. प्रश्न पहा श्रोत्याचा. हे चराचर विश्व कसं झालं याचा आणखी एक विचार आहे. श्रोता म्हणतो की मायेनं ते निर्माण झालं, तर मग माया स्वतंत्र आहे व तिनं हे विश्व रचलेलं आहे. पण हेही विपरीत वाटतं, कारण माया भगवंताच्या अधीन आहे असं म्हटलं जातं ना. श्रोता पुढं म्हणतोय, माया कोणी नाही केली, हे आपणची विस्तारली, ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता. म्हणजे मायेकडं जर स्वातंत्र्य दिलं, कर्तृत्व दिलं, तरी देवाची सत्ता नाकारावी लागेल. देव निर्गुण स्वतःसिद्ध, त्यासी मायेसी काय संबंध, ऐसे बोलता विरुद्ध दिसोना आले. परस्पर विरोधी गोष्टी दिसत आहेत असं श्रोता म्हणतोय. देव निर्गुण आहे, स्वतःसिद्ध आहे असंही म्हणता, माया त्याच्या अधीन आहे असंही म्हणता, निर्गुणावरती गुणाचा आरोप पण करता. सकळ काही कर्तव्यता आली मायेच्याची माथा, तरी भक्तास उद्धरिता देव नाही की. सगळं जर मायेनं केलेलं आहे असं जर खरं मानलं तर आणखी एक अडचण येते. माया सगळं काही करत असेल तर भक्ताचा उद्धारसुद्धा मायाच करेल. मग देव म्हणून कुणीतरी आहे की नाही अशी शंका येते. देवे विण नुसती माया, कोण नेईल विलया, आम्हा भक्ता सांभाळया कोणीच नाही. बरं असंही आहे की भगवंताशिवाय मायेचा निराश होऊ शकत नाही. मग आता या मायेचा निराश होणार कसा? म्हणजे भगवंतही नाही आणि मायेच्या आम्ही अधीन, मग आम्हाला भक्तांना सांभाळायला कुणीही नाही, इथंपर्यंत श्रोता विचारतोय. म्हणून माया स्वतंत्र, ऐसा न घडी की विचार, मायेस निर्मिता सर्वेश्वर तो एकची आहे. या सगळ्यावरून असं दिसून येतं की माया स्वतंत्र आहे हे काही पटत नाही. म्हणजे तिला निर्माण करणारा भगवंत आहे, आणि हा भगवंत आहे म्हणजे मायेचा निर्मिता भगवंत, यात काही शंका नाही. प्रश्न सुरूच आहे, तरी तो कैसा आहे ईश्वर? मग हा ईश्वर हा भगवंत कसा? मायेचा कैसा विचार? तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे. श्रोता व्हावे सावधान, एकाग्र करून या मन, आता कथानुसंधान सावध ऐका. आता हा ईश्वर कोण आहे, माया नेमकी काय आहे, हे आता सविस्तर सांगितलंच पाहिजे असा श्रोत्यांना आग्रह धरला. समर्थ म्हणतायत, एकाग्र मन करून आता श्रवण करा, सावध व्हा.
एके आशंकेचा भाव, जनी वेगळाले अनुभव, तेही बोली जेती सर्व यथानुक्रमे. एक म्हणती देवे केली, म्हणोनी हे विस्तारली, देवास इच्छा नसती झाली, तरी हे माया कैची. एक म्हणती देव निर्गुण, तेथे इच्छा करी कोण, माया मिथ्या हे आपण झालीच नाही. एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, तयेसी नाही म्हणता कैसे, माया हे अनादि असे, शक्ती ईश्वराची. थोड्याफार फरकानं उत्तर देताना सद्गुरूंनी किंवा समर्थांनी प्रश्नाची पुनरावृत्ती केली. शंका नीटपणे पाहिली. ती शंका नेमकी कशी आहे आणि त्याच्या उत्तरादाखल समर्थ काय विवेचन करतात, हा सगळा भाग आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.